एक जणाला पैशाची गरज होती, गावात कुणीच त्याला रुपये द्या, ह्याची लायकी माहित होती ना. तो घेताना गोड बोलत होता आणि परत घेताना गोडच बोलते तो, परत आपल्याला चोरासारखं मागावं लागते. पैशाचं सुद्धा लय अवघड झालं. पतसंस्थेने नाकारला, बँकेने हाकलून दिला, पाहुणे रावळ्याने मोबाईल बंद करून टाकला. शेवटी जीवलग मित्रापाशी गेला आणि म्हणला, हो का आता मला तुझ्याशिवाय पर्याय राहिला नाही. ज्यार ते आता शब्द टाकला त्यार ते बाकीकडे बऱ्याच ठिकाणांना फिरून आला. तसं तुकोबाऱ्या आता म्हणतात, म्हणजे तुकोबाऱ्या सुद्धा संतांकडे येण्याच्या अगोदर कुणाकडे तरी प्रार्थना करण्यासाठी गेले असावेत. आपलं गोमट करण्यासाठी या जगामध्ये 4 प्रकार आहेत, 4 पर्याय आहेत. आपलं समाधान, आपल्याला सुखी आणि आपण त्यांच्याकडे विनंती करू शकतो, असे जगामध्ये 4च वर्ग आहे. पहिला वर्ग आहे संसार, दुसरा वर्ग आहे जीव, तिसरा वर्ग देव आणि चौथा वर्ग संत. 5वा पर्याय आपल्याकडे अस्तित्वातच नाही की त्यांच्याकडे आपण विनंती करावी. या जगातले सगळे माणसं या 4च प्रकार आहेत. संसारात तरी आहेत, जीवात तरी आहेत, देवात तरी आहेत, या संत. तुकोबाऱ्या संसाराच्या पुढे जाऊन विनंती केली, गोमट येते करा माझे, बार ओजे तुम्हाशी. संसाराला विनंती केली, माझं गोमट करा. खरं सांगा, संसार गोमट करीन का हो? तेव्हाच दुःख मुळे ना, संसार दुःख मुळे. आपण काकडा ऐकतो ना, त्याची चाल बी बघा ना, चौकडे इंग, म्हणजे तिथं सुद्धा रडगाणच आहे. संसारात तुम्हाला खरं सांगतो, कुणीच सुखी नाही. कोणाला येत कस काय चाललंय, बरंय माझी पोराने हाणलाय. सुनबाई धावती आणि भाऊकीनी पुरा हाकलून दिलाय. बरंय कोणतरी असं म्हणतं, माझं उत्कृष्ट चाललंय, माझं उत्तम. बरंय माझी निमार्द खलासच झालेली. जो देखे सो दुखिया बाबा, वा 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 हा. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, हे सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोण? राजा दुखिया, प्रजा दुखिया, जोगी दुखिया, जंगम दुखिया, सगळे दुखीच आहेत. गायकाला वाटतंय वादकाचं बरं आहे, वादकाला वाटतंय महाराजांचं बरं आहे, महाराजाला वाटतंय बसणाऱ्यांचं बरं आहे, बसणाऱ्यांना वाटतंय महाराज लोकांची लई मजा आहे. कुणाचंच बरं नाही, सगळ्यांचं पटांगण झालेलं आहे. काय ना नोकऱ्याला लागा म्हणून दुःख आहे, काय ना लागले तिथं पगार वाढना, वाढला तर परमनंट व्हायना, दुःखच आहे ना. परमनंट झालेला बायका मिळाना, मिळाल्या त्या नांदाना तिला पूर्ण व्हायना, झाली ती जागाना, म्हणजे दुःखच आहे ना. संसारात म्हणजे नुसता पिछत चालू आहे माय बाप. आणि हा संसार आपल्याला काय सुखरूप करेल? आणि त्या संसाराकडे तुकोबाऱ्या विनंती करतात, गोमट येते करा माझे. अरे संसार कसं सुख देईन? या संसारात चुक पाता जवा पाडे, दुःख पर्वताये वळे, दुःख पर्वताये वळे, चुक पाता जवा पाडे, दुःख पर्वताये वळे. सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वताये वळे, दुःख पर्वताये वळे, दुःख पर्वताये वळे. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख नुसतं डोंगरांनीच कोसळतंय माय बाप. असा संसार आहे. आणि ज्ञानोबारांनी सांगितलं, या फळ ना चुंबिता, फुल ना तू रंबिता. हे असं फळ आहे माय बाप, हे झाड आहे. संसाराच्या झाडाला फळ नाही, काहीच नाही. आणि ते काय आपल्याला सुखरूप बनवीन? फेल झाला संसार. तुकोबाऱ्यांची निराशा झाली, दुसऱ्या वर्गाकडे गेले, जीवाकडे विनंती केली. जीवाला गोमट येते. आता जीव काय गोमट करीन, तेव्हाच अपूर्ण नाही. शिवरात्रीच्या घरी एखादाच गेले म्हणले मला जेवाय वाढा. शिवरात्र म्हणे मीच उपाशी मेलेन, तुला काय वाढू? हे असं झालंय. जीव सुद्धा आपल्याला गोमट करू शकत नाही. जीव फेल, संसार फेल. तिसरा वर्ग आहे देव. तुकोबाऱ्या देवाकडे गेले, विनंती केली, गोमट येते करा माझे. ऐका, देवाकडे विनंती केली, पण
देव सुद्धा आपलं गोमट करू शकत नाही ना. गंधन माळन बुकान हरिपाटन काकडान वारीन भजनन मग ही तर कस काय महाराज नाही करू शकत. का करू शकत नाही ऐका. त्याचं उत्तर दोन स्वरूपात आहे. देव सुद्धा आपलं गोमट का करू शकत नाही. देव स्वतः सुखरूप आहे पण देवाला आपल्या सर्वसामान्याच्या कल्याणाची तळमळ नाही. म्हणून देवाचं वाक्य याल तरी या रे लागे. यायचं असेल तर या नसेल यायचं तर नका. पण संतांचं तसं नाही. या रे लहान थोर याती बलती नारी नर. देवाचं काम वेगळं आहे संतांचं काम वेगळे. देव सुखरूप आहे पण आपल्या कल्याणाची इच्छा देवाला नाही. आणि दुसरा मुद्दा जगामध्ये आपला एक वर्ग आहे हेच देवाला अजून माहित नाही. देवाला फक्त दोनच वर्ग माहितीत अवतार घेताना सांगितले भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी सवारी. भक्ताचं रक्षण दुर्जनाचा काटा करणं. देवाला दोनच वर्ग माहिती सज्जन आणि दुर्जन. मला खरं सांगायचं बसणाऱ्यापैकी कोण सज्जन आहे बुवा. बरं घरदार सोडून आपण हे तर चोकोबारांच्या दरबारात आलोय. आपल्याला दुर्जन तरी म्हणायची कुणाची टाप आहे. आपण धड सज्जन नाही धड दुर्जन नाही. हे आपला मधला वर्ग आहे. दुर्जन म्हणावं गळ्यात माळे. बरं माळे म्हणून सज्जन म्हणावं बांध करतोय. बांध करतोय म्हणून दुर्जन म्हणावं वारीला जातोय झाला सज्जन. बरं वारी करतोय म्हणून सज्जन मागा दुधात पाणी टाकतोय झाला दुर्जन. बरं तिकडे दुर्जन म्हणावं इकडे मंदिरात देणगी देतोय झाला सज्जन. इकडे देणगी देतोय मग सज्जन झाला. शेजाऱ्याचा ऊस निघाला की रस्त्यावर पाणी सोडतोय झाला दुर्जन. हे मधला वर्ग आहे ना हे भयानक वर्ग आहे माय बाप. हे मधला वर्ग देवाला माहितीच नाही. त्याच्यामुळे देवाला आपल्या कल्याणाची तळमळ नाही. संसार नापास जीव नापास आणि देवाकड सुद्धा आमच्या तुकोबऱ्यांची निराशा झाली. म्हणून तुकोबऱ्या चौथा वर्ग संतांकडे जातात आणि विनंती करतात की तुम्ही माझ्यावर कृपा करा. इथे एवढा 15,000च्या प्लस समाज आज माझ्या चोखोबऱ्यांच्या दरबारामध्ये स्वतःचं घरदार सोडून. आणि महाराजांनी सांगितलं माय बाप 200 गावाच्या चपात्या येण्यासाठी लोक वेटिंगला. त्या गावांसाठी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवा. म्हणून त्या आश्रमावर ह्या पुरुषोत्तम महाराजांवर भक्त महाराज काय असतं महाराष्ट्रात मानतील परिसरात सुद्धा वजन लागतं आणि परिसरातल्या लोकांनी सुद्धा मान्यता द्यावी लागते. आणि महाराजांचं भाग्य आपण सगळा परिसर आपला तालुका महाराजांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. हे त्यांचं सुद्धा भाग्य की अशी माणसं त्यांना मिळाली. कोण येतो घरामोच्या कसाला काय ज्याची त्याला धंदा नाही. लोक लय फुगीर आहेत. लग्न पत्रिकेत नाव असली तरी लग्नाला जात नाहीत. आणि एवढा हजारो समाज आमच्या पुरुषोत्तम महाराजांवरचं संप्रदायाचं प्रेम प्रकट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे मायबाप. आणि पुरुषोत्तम महाराजांनी जर खरी कोणती संपत्ती कमविली असतं तर ही माणसाची संपत्ती त्यांच्या जीवनात ही सगळ्यात मोठी संपत्ती. मंदिर पाहिलं की माणूस फ्रेशच होते. आणि रोज आपण गेल्या वर्षी ऐकलं की सगळे महाराज मंडळी परवाचे कालचे आपण पाटलाने चोकोबाऱ्यांचं मंदिर बांधलं. पण एक वाक्य सांगू का. असं धर्म कार्य करण्यासाठी कीर्तनाच्या मानधनातून अथक परिश्रम करून जीवाची बाजी लावून असं मंदिर बांधण्यासाठी वाघाचं काळीज लागतं. ते कुणाचंही काम नाही. आणि ते महाराष्ट्रात फक्त दोघांना जमले माऊली पाठवते. 4 ते 5 करोड रुपयापर्यंत आतापर्यंत बजेट दिलं. असंच भव्य दिव्य मंदिर ज्ञानोबा तुकोबारांची तेजपुंज मूर्ती. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदांचे पुतळेत हजारो झाडेत. 5,000 माणसं बसतील. एवढा सभा मंडप एवढं संस्थान तुमच्या आशीर्वादाने परिपूर्ण झाले. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे. एवढ्या तरुण कालावधीमध्ये हे मंदिर बांधणारे पाटील आणि पठाडी बाकीच्यांचं ते एवढं सोपं नाही. त्याला बाजी लावावं लागते. आणि हे पाटणकर बाबांच्या कृपेनं झालं. आणि माझं मंदिर माझे गुरुवारी माझे वडील ते बाहूंचे आशीर्वाद आहेत म्हणून ते कार्य झालं. माझ्या महात्म्यांचा वडिलांचा गुरुचा आशीर्वाद असावा लागतो. तसे देव काय कुणाकडून काम करून घेतो काय. जिंदगी गेली काय कायचं गारवलं पत्र बदलणं होय नाही. तर हे मंदिर बांधणं हे ते सोपं नाही. मांगल्य दिव्यता आणि रम्यता. आणि एवढं मंदिर बांधले पण तरी सुद्धा हे सुद्धा जागा कमीच वाटते आपल्याला पाटीला. हळूहळू वाढवच लागेल. गेल्या वर्षीपेक्षा हे वर्षी मंडप वाढवला. मंदिराचा व्याप वाढतच चाललेला आहे. त्याच्यामुळं आपलं 1.5-2-3 एकरात हे आता भागणार नाही. परिसरातल्या शेतकऱ्यांना सुद्धा या धर्म कार्यासाठी आपली असणारी जमीन या देश कार्यासाठी धर्म कार्यासाठी संत सेवेसाठी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी आश्रमासाठी द्या. ही काळाची गरज आहे. पैसे घ्या पण द्या. तुमची फुकट आम्हाला नको. आम्हीच फुकट कीर्तन करत नाही तर तुमची तरी फुकट कशाला. हा पण हे वाढवणं ह्याचा प्रचार करणं ह्याचा त्यांचं मंदिर नाही. गावात राहते त्यांचं काय येतं. पाटणकर बाबा सगळं नियोजन करतात. माझ्या सगळं आश्रम पाहतात आहे. पण ह्याचा प्रचार करणं एकमेव मंदिर असं हे चोखोबारायांचं. आणि हे आपली जबाबदारी.
आपल्या माणसावर प्रेम करा आणि आपली माणसं मोठी करायची का हे काळाची गरज आहे. विडल विठाला 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 सगळे अस्ताव्यस्त आहे सध्या. हे तर आपला विषय चालला होता. राजे कीर्तनात पकडाय सैन्य आलं. हे तर आपला मूळ विषय चाललाय. पकडा थांबा होऊन द्या कीर्तन म्हणले. मावळे म्हणले राजे मनपाच्या कडेला बघितलं का म्हणजे तुझ्या आधीच. पण राजे रडणाऱ्यापैकी नव्हते, ते लढणाऱ्यापैकी होते मायबाप. ते म्हणले घाबरू नका. जिजाऊ मातेच्या तालमीत तयार झालेले माणसं कुठे घाबरत असतात काय. राजे कसे घडले. माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाळी टाळी टाळ. वा 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 टाळी वाजवा टाळी. वा टाळी करी. जित आनंदाने नांदत होती प्रजा रे ना. आनंदाने नांदत होती प्रजा. पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा. पूर्ण समाज म्हणत होता. टाळी 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 टाळ. सर्व जाती धर्म केला गाजावाजा. सर्व जाती धर्म केला गाजावाजा. माझी जाऊने जिजाऊने जिजाऊने दिया हमें शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की तुकोबाराय महाराज की. अशा वजनदार राष्ट्रातले आपण शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. तलवारीचं नाव भवानी आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी. कशी होती तलवार. चमके शिवबाची 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 तलवार. टाळी वाजवा टाळी टाळी. तलवार चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. कशी होती तलवार. पडले भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी. रणात फिरली ना कधी ती माघारी. धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली. जुलुम करत्याच्या रक्ताने ती नाहली. हो चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. शिवबाची तलवार. तळपत्या पिचलीचा अवतार. टाळी टाळी टाळ. उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार. उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार.
अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. अशी तलवार होती. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.